श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांच्या निरनिराळ्या तऱ्हा आपण नेहमीच अनुभवलेल्या असतील. काही मंडळी त्यांचं चुकलेलं असलं तरी देखील मान्य करत नाहीत. किंबहुना ते दुसऱ्याचंच कसं चुकलं आहे हे रेटून बोलत जातात, सांगत जातात आणि त्यांचा आग्रह पाहून न चुकलेल्या व्यक्तीलाही आपलंच काहीतरी चुकलं आहे असं वाटायला लागतं. तर काही वेळेला परिस्थिती याच्या अगदी विपरीत असते. एखाद्या माणसाचं फारसं काही चुकत नसतं, मात्र ती व्यक्ती वारंवार याच विचारानं अक्षरशः पछाडलेली असते, की माझंच काहीतरी चुकलं आहे किंवा माझ्याकडून काहीही चुकू नये यासाठी ती आग्रही असते. आता या व्यक्तीचा जिला असं वाटतं आहे, की आपल्याकडून काहीही चुकू नये, तिच्या बाबतीत नेमकं काय होतं आहे, हे जरा समजून घेऊयात. आता एखाद्या व्यक्तीला आपलं चुकू नये आणि आपल्या बोलण्यातनं, आपल्या वागण्यातनं आपल्याला जे म्हणायचं नाही, ते त्याच्यापर्यंत पोहोचू नये, अशा प्रकारची एक नकारात्मक विचारांची शृंखला या व्यक्तीच्या मनात अदृश्यपणे कायम चालू असते. खरं तर या अदृश्य शृंखलेला वास्तवाचा काहीही आधार असत नाही. अनेकदा ती व्यक्ती जे बोलते आहे आणि तिला जे म्हणायचं आहे, ते ऐकणारी व्यक्ती कशाप्रकारे घेते आहे, त्यानुसार बोलण्याचा काय परिणाम होणार आहे हे ठरतं. आता उदाहरण पाहूयात. 2 मैत्रिणी एकमेकींशी मेसेज करून बोलत आहेत आणि अलीकडची जी मैत्रीण आहे, तिला अशा प्रकारे आपल्याकडून काही चुकू नये अशी भीती सातत्यानं वाटत राहते आणि तरी देखील त्या भीतीला क्षणोक्षणी ती बाजूला सारून आपला जो संवाद आहे तो चालू ठेवण्याचा प्रयत्न करते. आता ह्या दोघी ज्या मेसेजवर बोलत आहेत, तिकडे पलीकडे जी मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला या आपल्या मैत्रिणीच्या न्यूनगंडाची किंवा नकारात्मक विचार करण्याच्या सवयीची पूर्ण कल्पना आहे. ती तिच्या परीनं आपली मैत्रीण कुठल्याही कारणाने नकारात्मक विचार करणार नाही, याचा सातत्यानं प्रयत्न करत असते. त्या दोघी मेसेजवर जे बोलत आहेत, त्या मेसेज देवाणघेवाणीमध्ये दुसरी जी मैत्रीण आहे, तिला आलेला मेसेज वाचायला काही क्षणांचा विलंब लागला. इकडे ज्या मैत्रिणीला आपलंच काहीतरी चुकतं आहे, असं सातत्यानं वाटतं आहे, तिनं पाहिलं की मोबाईलवर मेसेज तर पोहोचलेला आहे. 2 टिक तर आलेल्या आहेत. मात्र अद्यापही वाचल्याची टिक म्हणजे ब्लू टिक अद्यापही मेसेजची झालेली नाही. तिची अस्वस्थता उत्तरोत्तर वाढायला लागते आणि मग तिच्या मनामध्ये पुन्हा त्या नकारात्मक विचारांचं रिंगण सुरू होतं. आपलं काही चुकलं नाही ना, ती वारंवार त्याचा पडताळा घेते. जुनेच केलेले मेसेज ती पुन्हा-पुन्हा वाचत राहते आणि स्वतःच्याच एका अदृश्य अशा नकारात्मक विचारांच्या गर्तेमध्ये अशा पद्धतीनं गोल-गोल फिरते, की तिला पलीकडे काय झालं असू शकतं याचा विचार करण्याचा विवेकच शिल्लक राहत नाही. आता पलीकडे जी मैत्रीण आहे ती तिच्या कामामध्ये काहीशी व्यस्त झाल्यामुळे तिला पटकन मेसेजला उत्तर देता आलं नाही. ज्यावेळेला ती कामातनं रिकामी झाली त्यावेळेला तिनं मेसेज पाहिला, तोपर्यंत इकडनं या मैत्रिणीनं सॉरीचा पाढा लावलेला होता. आता तिच्या या सॉरीचा वाचणाऱ्या मैत्रिणीला बऱ्यापैकी सराव असल्यामुळे तिला फारसं काही वावगं वाटलं नाही. मात्र तिची काळजीच वाटली, की ही पुन्हा त्या नकारात्मक विचारांमध्ये गेली आहे. आता इथे आपल्याला लक्षात येईल, की गोष्ट किती किरकोळ आणि किती साधी आहे. एखाद्या माणसाला आपण फोन केला आणि समोरच्याने जर फोन उचलला नाही, तर याचा अर्थ असा होतो का, की ती व्यक्ती आपल्यावर रागवलेली आहे? मात्र काही माणसं, काही व्यक्ती आपल्याच मनाच्या जाळ्यामध्ये अशा पद्धतीनं गुरफटून जातात, की समोरच्या व्यक्तीला कदाचित तसं काही म्हणायचं नसेल, तसा विचारही समोरच्या व्यक्तीनं केलेला नसेल. मात्र ही व्यक्ती स्वतःच्याच नकारात्मक विचारांच्या प्रवाहामध्ये अशा रीतीने पुढे निघून जाते, की तिचा वास्तवाशी असलेला जो ताळमेळ आहे तो निसटतो. आता नीटपणे जर आपण पाहिलं तर या स्थितीचा सगळ्यात जास्त त्रास जी व्यक्ती अशा प्रकारे नकारात्मक विचार करते आहे तिलाच होतो. हे जर वास्तव असेल तर एखादा माणूस स्वतःसाठी एवढं नकारात्मक विचार का बरं करत असेल? खरं तर ते माणूस स्वतः बाय चॉईस म्हणजे स्वतःच निवडून असं नकारात्मक विचार करत नाही. अनेकदा लहानपणी घडलेल्या काही घटना असतात. कुटुंबामध्ये झालेले काही संवाद असतात, विसंवाद असतात. शालेय जीवनामध्ये घडणारे असे काही प्रसंग असतात, की जे वरवर साधे दिसतात. मात्र त्यांचे जे घाव आहेत किंवा त्यांचे जे व्रण आहेत, ते अतिशय खोलवर इजा करणारे ठरतात. एखाद्या व्यक्तीच्या घडणीच्या वर्षांमध्ये जर त्याला अशा प्रकारे अस्वस्थता, नकारात्मक विचार किंवा अघटित घडणाऱ्या घटनांना सामोरं जावं लागलं असेल, तर अशा प्रकारे व्यक्तीचा विचार करण्याचा पॅटर्न किंवा सवय बनून जाते आणि मग अशा बनलेल्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अर्थात त्या एकट्या व्यक्तीच्या मेहनतीनं या गोष्टीतून बाहेर पडता येणं केवळ अशक्य आहे.
आजूबाजूला जी मंडळी आहेत म्हणजे विशेषतः कुटुंबातली माणसं असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, सातत्यानं न थकता अशा प्रकारे नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला अतिशय प्रेमाने समजावून घेत, तिला हात देत त्यातून बाहेर काढणं आपल्यापैकी अनेकांचं किंबहुना आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. खरं तर नकारात्मक विचार किंवा निगेटिव्ह थॉट्स आपल्यापैकी प्रत्येकाला येत असतात. अनेकदा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात किंवा ठरलेल्या वेळेत घडत नाहीत. तिथे आपण वैतागतो, त्रागा करतो आणि मग नकारात्मक विचार आपल्याही मनात येतो. मात्र तो काही काळच येतो. काही व्यक्ती अशा आहेत, की त्यांच्या मनामध्ये हा नकारात्मक विचार जो आहे, तो दीर्घकाळ तसाच सोबत करतो आणि पर्यायानं व्यक्ती स्वतःच्याच मनाच्या कोशामध्ये अशी काही गुरफटते, की तिला आजूबाजूच्या वास्तवाचं भानच राहत नाही. खरं तर इथे सगळ्यात जी पहिली आणि महत्त्वाची पूर्वअट आहे, ती म्हणजे की समोरची व्यक्ती नेमकं काय म्हणते आहे, ते आपण शांतपणे तिच्याच तोंडून ऐकावं. आपल्या मनाने विचार करून तिला असं वाटतं आहे असा आडाखा बांधणं, हे सर्वप्रथम आपण टाळायला हवं. अनेकदा आपण सहजपणे बोलताना म्हणतो, की "मला असं वाटतं, अमक्या-तमक्याच्या मनामध्ये असा विचार चालला असेल." आपण परकाया प्रवेश करून त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही चाललं आहे त्याचा विचार करत राहतो. इथे आपला अहंकार वेगळ्या दृष्टिकोनातून आड येतो, हे आपल्याला कळतही नाही. खरं तर दुसऱ्या व्यक्तीनं काय विचार करायचा आहे किंवा काय विचार करेल, हे जगातली कुठलीही तिसरी व्यक्ती सांगू शकत नाही. मला जे माझ्या मनामध्ये विचार येत आहेत, ते माझे विचार आहेत आणि ते मी कशा पद्धतीनं करेन, याचं भान किंवा याची खात्री मला जर देता येत नसेल, तर समोरच्या व्यक्तीने ती कशी द्यावी? इथे गंमत अशी होते, की समोरची व्यक्ती कायम हा विचार करत राहते, की मला काय वाटलं असेल? बघा गंमत कशी आहे? जे अदृश्य आहे, जे अनाकलनीय आहे आणि जे वास्तवात नाही, अशा प्रकारच्या भोवऱ्यामध्ये ही व्यक्ती सापडते. ती स्वतः तर गुरफटतेच, मात्र बरोबरच्या सगळ्यांना घेऊन त्याच्यामध्ये उडी मारते. त्यामुळे दमछाक जी होते, ती आजूबाजूच्या मंडळींची. आणि म्हणूनच या विषयातून बाहेर पडत असताना राग किंवा त्रागा न करता अतिशय हळुवारपणे त्या व्यक्तीला विचार अशा पद्धतीनं न करता जे वास्तव आहे, ते जसं घडतं आहे तसं पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा रीतीनं आपण नेहमी उद्युक्त करायला हवं किंवा तसं प्रोत्साहन द्यायला हवं. इथे माझं चुकलं आहे किंवा माझ्याकडनं काहीतरी चुकायला नको, असा विचार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होते, ती आपल्याला सांगावीशी वाटते. दुसऱ्याच्या मनोव्यापारामध्ये काय चाललेलं आहे, याच्याविषयी ही व्यक्ती अति जास्त विचार करते, ओव्हर थिंकिंग करते आणि मग या ओव्हर थिंकिंगमधून बाहेरच येता येत नाही. आणि गंमत बघा, आपण कधीही सकारात्मक विचारांना ओव्हरथिंक करत नाही. आपण नेहमी नकारात्मक विचार घोटून-घोटून पुन्हा-पुन्हा करत राहतो. मानवी मनोव्यापाराची कशी गंमत आहे बघा. जर ओव्हर थिंकिंगच करायचे, अति जास्तच विचार जर करायचा असेल, तर पॉझिटिव्ह गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टींचा किती लोक विचार करतात? तर आपल्याला अगदी मोजकीच माणसं किंवा अगदी नाहीच्या बरोबर ही संख्या सांगता येईल. याचा अर्थ नकारात्मक विचार आणि ओव्हर थिंकिंग म्हणजेच अति जास्त विचार यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. अर्थात आपण हे जे ऐकत आहात कदाचित थोडंसं जड वाटेल. मात्र जर आत्ता सध्या बुद्धीच्या पातळीवर जर आपण हे समजून घेतलं, तर आपल्याला निश्चितपणे आपल्या भोवती असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत किंवा कधी-कधी आपल्याही बाबतीत आपण जे हे असे नकारात्मक विचारांचे गिअर पाडतो आणि थेट कुठेतरी भलतीकडे निघून जातो, ते सहजपणे टाळता येईल. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप प्रकाशमान आहे, खूप दिव्य आणि तेजस्वी आहे. तिथे आपल्या मनातल्या काळोखाला खरोखर अजिबात जागा नाही. मात्र आपण इतके महान आहोत, आपण इतके दिव्य आहोत, की आपल्या मनातला काळोखच जगात सगळीकडे पसरलेला काळोख आहे, असं समजून आपण स्वतःलाच एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवतो. आणि मग एखाद्या व्यक्तीने समजवायला सुरुवात केली, तर आपण असं म्हणतो, "नाही, नाही, माझ्या आयुष्यात मी असे खूपदा अनुभव घेतलेले आहेत. मला म्हणायचं नव्हतं, मात्र समोरच्या व्यक्तीला माझ्याविषयी गैरसमज झाला आणि माझे संबंध दुरावले गेले." आता बघा, कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात दीर्घकाळ राहणार किंवा अल्पकाळ राहणार, हे त्या परिस्थितीनुसार, त्या व्यक्तीच्या समजेनुसार, विवेकानुसार ठरतं. आपण आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हाताला घट्ट धरून आपल्यापाशी ठेवू तर शकत नाही. आयुष्य हे अतिशय प्रवाही आहे. जसा ऋतू बदलतो, जसा काळ बदलतो, तशी माणसंही बदलतात, नातीही बदलतात. याचं भान जर आपल्याला आलं, तर घडणाऱ्या प्रत्येक बदलाला आपण अतिशय सकारात्मकपणे सामोरे जाऊ शकतो आणि मगच खऱ्या अर्थानं आयुष्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आपल्या भूतकाळातील जर अप्रिय गोष्टी असतील, घटना असतील, तर त्या तिथेच बाजूला ठेवून
जे नवीन आपल्या समोर उभं आहे, आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपल्या दरवाजामध्ये उभं आहे, त्याचा आपण अतिशय आनंदानं स्वीकार करायला हवा, स्वागत करायला हवं. आपल्या सकारात्मक विचारांवरती कुठलीही बाह्य व्यक्ती, बाह्य घटना किंवा एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया अजिबात घाला घालू शकत नाही. तशी क्षमता जगातल्या कुठल्याही दुसऱ्या माणसाची अजिबात नसते. मग मी माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार कशामुळे करते? उत्तर अगदी सहज सोपं आहे. स्वतःच्याच विचारांमुळे व्यक्ती नकारात्मकतेमध्ये जाते. आता माझं काही चुकू नये रे बाबा, म्हणून मी जपून वागते आहे, असं म्हणत असताना याच्यामध्ये सूक्ष्म मात्र अतिशय चिवट अशा अहंकाराची एक छटा आहे, हे आपल्या लक्षातही येणार नाही. किंबहुना ते येतच नसतं. बघा आता इथे अहंकार कसा आला? माझं काहीतरी चुकू नये, म्हणजे इथे व्यक्ती स्वतःला असं काहीतरी समजते, की बाबा माझ्याकडनं काही कुणी दुखावलं जाऊ नये. असं कसं शक्य आहे? आपण समाजामध्ये राहतो. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर वेगवेगळ्या माणसांशी आपण संवाद साधत असतो. आता बघा, ज्यांच्याशी आपण सगळ्यांशी संवाद साधतो आहोत, ती सगळी माणसं एकाच वेळेला अतिशय शांत किंवा आनंदी आपल्या बाबतीत असू शकतील का? तर उत्तर आहे अजिबात नाही. शांततेच्या, आनंदाच्या किंवा आपल्याविषयी त्यांना बरं किंवा वाईट वाटण्याच्या अनेकविध छटा प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार तिच्या तिच्या मनात उतरणार आहेत. आता त्या छटा कशा उमटाव्यात याच्यासाठी मी फार काळजीपूर्वक काम करते आहे. इथे अहंकार किती मोठा झाला पहा. या अहंकारातून जर व्यक्तीला स्वतःला बाहेर पडता आलं, तर आपला पुढचा प्रवास सहज आणि साधा आहे. माझ्यामुळे कुणी दुखावलं जाणार असेल किंवा माझ्यामुळे कुणाला तरी सुख वाटत असेल, या भावनेतूनच मुळात बाहेर पडलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला सुख किंवा दुःख होणं ते तिच्या मनामध्ये ज्या काही गोष्टींचं बीज पेरलं गेलेलं आहे आणि ती त्या बीजाला, त्या रोपाला कशाप्रकारे प्रतिक्रिया देत आहे, त्यानुसार सुख-दुःख हे ठरतं. इथे कुठलीही बाह्य व्यक्ती याला कारणीभूत ठरत नाही. अनेकदा आपण याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेलीच आहे. पुनरावृत्ती होत असली तरी देखील आपल्याला सांगावसं वाटतं, की आपण आपल्या सुखदुःखाच्या चाव्या इतर कुठल्याही व्यक्तीच्या हातात देऊ नये, असं म्हणत असताना दुसऱ्याच्या सुखदुःखाच्या चाव्या ह्या माझ्या वागण्यामध्ये म्हणजेच माझ्या हातात आहे, असं म्हणणं हा देखील एक वेगळ्या प्रकारचा अहंकार आहे. आणि इथे आपला सगळा प्रवास सुरू आहे, की जे मी अनावश्यक ग्रहण केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे, स्वतःमध्ये आणलेलं आहे, ते मला सोडत जायचं आहे. आता इथे एखाद्याला प्रश्न पडेल, की मग आपण बेदरकार, अगदी स्वैर असं वागायचं आहे का? तर उत्तर आहे नाही. मात्र समजून वागणं, जबाबदारीनं वागणं, इतरांचं मन राखत वागत असताना आपलं आयुष्य अति जास्त संकुचित तर होत नाही ना, याच्याकडे आपण नीटपणे पाहायला हवं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा विवेकी साक्षीभाव लवकरात लवकर निर्माण व्हावा आणि आपल्यालाही आपलं आयुष्य अगदी सहजपणे कुठल्याही अपराधी भावाच्या ओझ्याखाली न दबता मुक्तपणे, आनंदाने आणि अतिशय नैसर्गिकपणे जगता यावं ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. खरं तर हा प्रश्न मंगलम या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या एका मुलीनं मला खाजगीमध्ये मेसेज करून विचारला होता, की मला सातत्यानं माझं काहीतरी चुकतं आहे असं वाटतं आहे. खरं तर त्या मुलीचं असं काही चुकत असेल असं मला वाटत नाही. मात्र आपलं चुकतं आहे हा जो चुकीचा विचार ती करते आहे, त्या चुकीच्या विचारांमुळे तिचं आयुष्य सहजतेपासून खूप लांब गेलेलं आहे. जर आपल्याला आपलं आयुष्य सहजपणे, नैसर्गिकपणे आणि आनंदाने जगायचं असेल, तर आपल्यातला साक्षीभाव हा कायम जागृत अवस्थेमध्ये असला पाहिजे. प्रत्येकामध्ये असलेल्या साक्षीची आणि त्या त्या व्यक्तीची भेट लवकरात लवकर घडून येवो, अशी सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांसाठी भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.